Hello students, welcome in the channel of Maharashtra Media. आज आपण स्टार्ट करतो इंग्लिश ऑफ 7th स्टँडर्ड. आपण स्टार्ट करणार आहोत 1.2 दॅट इज ऑड वन इन. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे सुद्धा व्हिडिओ यावर मिळतील. तर चला लगेच आपण स्टार्ट करूया. How was the first day of the school? asked mother as Rima sat down for the dinner. आता यातले जे कॅरेक्टर आहे ते आहे रीमा. रीमा नावाची एक छोटी मुलगी आहे आणि तिची आई आहे मदर. तर आई त्या मुलीला विचारते की हाऊ वॉज द फर्स्ट डे ऑफ द स्कूल. आज तुझ्या शाळेचा पहिला दिवस होता, मग तो कसा गेला? ओके, रीमा श्रक्ट. श्रक्ट म्हणजे डिसइंटरेस्ट. अजिबात इंटरेस्ट नाही आहे तिला, एकदम डिसइंटरेस्टने ती सांगते डिसइंटरेस्ट. श्रक्ट म्हणजे नो लेसन जस्ट सेटलिंग इन. ती म्हणते की आज काय लेसन वगैरे शिकवलं नाही, फक्त बसवलं. एनी न्यू गर्ल इन युअर क्लास एन्क्वायर्ड हर फादर मिस्टर सेन. तिचे पप्पा आहेत मिस्टर सेन. ते विचारतायत कुठली नवीन मुलगी आली का वर्गामध्ये? ओनली वन, मालती. अँड शी इज फनी. मग ती काय म्हणते, आली एक मुलगी, तिचं नाव आहे मालती आणि ती खूप फनी आहे. ग्रॅमॅस्ट रीमा ॲज शी हेल्प्ड हरसेल्फ टू दी सॅलड. ग्रॅमॅस्ट म्हणजे अगली एक्सप्रेशन. जेव्हा ती हे सगळं बोलत होती तेव्हा तिचे एक्सप्रेशन खूप अगली आहे. तिला ती मुलगी अजिबात आवडलेली नाही आहे. ग्रॅमॅस्ट मीन्स अगली. वाय डू यू से दॅट आस्क्ड मिस्टर सेन. तेव्हा त्याशी का म्हणते तू? शी कांट स्पीक मच इंग्लिश. शी हॅज कम फ्रॉम अनदर स्टेट. स्निफ्ड रीमा, नेमिंग वन ॲट दी अदर एंड ऑफ दी कंट्री. ती म्हणते तिला बरोबर इंग्लिशही बोलता येत नाही आणि ती कुठल्या तरी वेगळ्याच स्टेटमधनं आली आहे. स्निफ्ड म्हणजे स्पोक विथ इंटरेस्ट. इथे स्निफ्ड म्हणजे स्पोक विथ इंटरेस्ट. ती कुठल्या तरी वेगळ्याच स्टेटमधनं आली आहे. नेमिंग ॲट वन ऑफ दी अदर एंड ऑफ द कंट्री. कंट्रीच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यामधनं ती आली आहे. Oh, children from that state are supposed to be clever. They are especially good at maths, said Mr. Sen quietly. Mr. Sen, the father of Rima. तिचे पप्पा काय म्हटले, हो त्या स्टेटची आहे का ती? मग त्या स्टेटचे जे मुलं आहेत ते तर मॅथ्समध्ये खूप परफेक्ट आहे, त्यांचं मॅथ्स चांगलं आहे, खूप हुशार आहेत ते. वेल दिस वन डज नॉट सीम स्मार्ट ॲट ऑल. ऑइली हेअर, बिंदी अँड ऑल. त्यावर रीमा म्हणते पण मला काही स्मार्ट वाटली नाही. तिचे केस नेहमी ऑइली असतात. इथे बघा दिसतंय आपल्याला ती मुलगी कशी आहे. ऑइली हेअर, बिंदी लावलेली आहे, टिकली लावलेली आहे अँड ऑल. गुड मॉर्निंग टीचर मिमिक्ड रीमा. त्यावर रीमा म्हणतीये, तिची मिमिक्री करून दाखवतीये की तिला गुड मॉर्निंग म्हणता येत नाही, तर ती कशी म्हणती, गुड मॉर्निंग टीचर. हर पॅरेंट एक्सचेंज्ड ग्लान्सेस. ग्लान्सेस म्हणजे काय? ग्लान्सेस मीन्स टू लुक क्विकली. टू लुक क्विकली. तिच्या मम्मी पप्पांनी लगेच एकमेकांकडे पटकन पाहिलं. रीमा वॉज देअर ओनली चाइल्ड. रीमा त्यांची एकच मुलगी होती. दे डॉटेड ऑन हर. डॉटेड ऑन हर म्हणजे गिव्ह लॉट ऑफ लव. लॉट ऑफ लव. त्यांनी खूप प्रेमाने वाढवलं होतं तिला. बट शी कुड बी अनसफरेबल ॲट टाइम्स. पण कधी कधी ती अनबिअरेबल वागत होती. तिच्याकडे म्हणजे तिचं जे बोलणं होतं ते ऐकू वाटत नव्हतं. I do hope you and your friends will not make things too difficult for the Malti, sighed Mr. Sen as he rose from the table. मग मिस्टर सेन जेव्हा टेबलपासून चालले ते म्हटले की मला असं वाटतंय की तू आणि तुझ्या फ्रेंड्स जे आहेत ते तिच्या ज्या गोष्टी आहेत किंवा तिला जे काही येत नाही ते खूप डिफिकल्ट करून ठेवणार नाही असं मला वाटते. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की तिला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नका. ती मुलगी आत्ताच आली आहे, नवीन आली आहे तुमच्या क्लासमध्ये, तर तिला ॲडजस्ट करून घ्या. रीमा अँड हर गँग had decided to do just that. पण रीमा आणि तिच्या गँगचं तर काहीतरी वेगळंच करायचं होतं. त्यांना तिला त्रासच द्यायचा होता.
नेक्स्ट मॉर्निंग द मिनिट मालती एंटर्ड द क्लास दे ऑल कोरस्ड गुड मॉर्निंग. नेक्स्ट मॉर्निंग म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी जेव्हा मालती क्लासमध्ये आले ते सगळे एकत्र, कोरस्ट म्हणजे काय, एकत्र बोलणे, ते सगळे एकत्र म्हटले. त्यांनी मालतीची ऍक्टिंग केली. गुड मॉर्निंग टीचर. पुअर मालती, शी डिड नॉट रिअलाइज दॅट दे वे आर मेकिंग फन ऑफ हर. शी बीम्ड बॅक ॲट देम अँड रिप्लाइड गुड मॉर्निंग. पुअर मालती, तिला कळलंच नाही बिचारीला की हे सगळे मुलं तिला हसतायत, तिचा मजाक उडवतायत किंवा तिची गंमत करतायत. बीम्ड म्हणजे स्माइल हॅपीली. बीम्ड म्हणजे स्माइल हॅपीली. तिने एक छान स्माइल दिली आणि ती त्यांना म्हटली गुड मॉर्निंग. शेहनाज गिगल्ड. गिगल्ड म्हणजे काय, लाफ लाईटली अँड रिपीटेडली. त्या हसायला लागल्या हळूहळू आणि कंटिन्यू हसत होत्या तिच्यावरती. वाय डू यू पुट सो मच ऑइल ऑन युअर हेअर, शी आस्क्ड रूडली. तिने एकदम रूडली विचारलं तिला, तू एवढं तेल का लावते तुझ्या डोक्याला, किती पचपच तेल लावलंय ते. मालती लुक्ड ऑफेंडेड बट डिड नॉट रिप्लाय. आता तिने आश्चर्याने पाहिलं आणि काहीच न बोलता निघून गेली. अँड दी स्कर्ट सो लॉंग सेड क्लेअर कॅटिली. आणि ती म्हणते किती लॉंग स्कर्ट आहे तुझं. क्लेअर नावाची मुलगी आहे ती कॅटिली म्हणतीये. कॅटिली म्हणजे काय, कॅटिली म्हणजे अनकाइंडली. अनकाइंडली. ओके. सो मालती फ्लश्ड. शी वॉज अबाउट टू से समथिंग वेन टीचर एंटर्ड. आता मालती काहीतरी बोलणारच होती तेवढ्यात टीचर क्लासमध्ये एंटर झाल्या. ॲज द क्लास प्रोग्रेस्ड एव्हरीवन वॉज सरप्राइज टू सी मालती रेज हर हँड वेन एव्हर टीचर आस्क्ड अ क्वेश्चन. जसे जसे क्लासेस होत गेले, जसे जसे पिरियड होत गेले, तसे वर्गातले सगळेच मुलं सरप्राईज झाली. जेव्हा जेव्हा टीचरनी क्वेश्चन विचारला तेव्हा मालतीचा हात वर असायचा उत्तर द्यायला. येस मालती यू आन्सर सेड द टीचर. आणि टीचरसुद्धा कौतुकाने तिला म्हणत होते येस मालती यू कॅन आन्सर. आता ती नवीन मुलगी होती त्यामुळे शिक्षकांनाही तिचं खूप कौतुक वाटत होतं की सुरुवातीला पहिल्याच दिवशी ती एवढे आन्सर देते आणि तिचे सगळे आन्सर करेक्ट आहे. मालती आन्सर्ड करेक्टली अँड टीचर नॉडेड इन ॲप्रिसिएशन. नॉडेड म्हणजे मान हलवणे. त्यांनी तिचं कौतुक केलं. ॲप्रिसिएशन म्हणजे कौतुक करणे. वेन रीमा रिकाउंटेड दिस ॲट होम हर मदर सेड साऊंड लाईक अ क्लेवर गर्ल. मग आता घरी आल्यावर रीमाने हे सगळं तिच्या आईला सांगितलं आणि तिची आई म्हटली का रे मग तर ती हुशार मुलगी दिसतीये मला. व्हॉट इज द यूथ सेड रीमा अनचॅरिटेबली. हर इंग्लिश इज सो ॲट्रॉशियस. ती म्हटली काय उपयोग आहे पण त्याचा. रीमा अनचॅरिटेबली म्हणजे अनफेअरली. हर इंग्लिश इज सो ॲट्रॉशियस. ॲट्रॉशियस म्हणजे व्हेरी बॅड. म्हणजे तिला अजिबात, ती म्हणते काय उपयोग आहे तिला सगळे उत्तर घेऊन पण तिला अजिबात इंग्लिश बोलता येत नाही व्यवस्थित. द सेम मे बी सेड ऑफ युअर हिंदी काउंटर्ड मिस्टर सेन शार्पली. तेव्हा लगेच मिस्टर सेन म्हटले की असं तुझ्या बाबतीतही बोलू शकतो आपण, तुलाही हिंदी तसं येत नाही. ही वॉज गेटिंग क्वाईट सिक ऑफ रीमाज ॲटिट्यूड. त्यांना फार वाईट वाटत होतं की रीमाचा ॲटिट्यूड असा का बरं आहे. इवन मिसेस सेन डिड नॉट लाईक इट. मिसेस सेन तिच्या आईला सुद्धा हे आवडत नव्हतं. दॅट नाईट रीमाज पेरेंट डिस्कस्ड द मॅटर. त्या रात्री दोघांनी डिस्कशन केलं. वी पुट रीमा इंटू अ गुड स्कूल टू मेक हर स्मार्ट अँड कॉन्फिडंट. आय एम अफ्रेड शी इज टर्निंग इंटू क्वाईट अ लिटल स्नॉब सेड मिस्टर सेन सॅडली. त्या दोघांनी डिस्कशन केलं आणि ते म्हटले की आपण तिला एवढ्या छान शाळेमध्ये टाकलं, एवढे छान संस्कार केले, पण ती अशी का होत चालली आहे, तिचा बिहेवियर असा का होत चालला आहे. स्नॉब म्हणजे काय, ती स्वतःला खूप हुशार आहे असं समजते, त्याला म्हणतात स्नॉब. स्नॉब म्हणजे she think that she is very स्मार्ट. म्हणजे रीमाला असं वाटतं की तीच खूप हुशार आहे. मग असं का वाटतंय तिला, असे तिचे पेरेंट्स डिस्कशन करतायत. द फॉलोइंग सॅटर्डे वॉज द इंटर हाऊस सिंगिंग कॉम्पिटिशन. आता सॅटर्डेला नवीन कॉम्पिटिशन होती शाळेमध्ये, ती म्हणजे इंटर हाऊस सिंगिंग कॉम्पिटिशन. रीमा who was participating in English song category was surprised to see Malti's name in the list of participant for the Hindi song category. Oily plate sings also. She said snidely to Claire. मग आता रीमाने नाव दिलं होतं, तिला सुद्धा सिंगिंग करायची होती. तिने इंग्लिश सॉन्गमध्ये तिचं नाव दिलं होतं आणि तिला खूप सरप्राईज वाटलं की मालतीचं सुद्धा नाव आहे, पण मग ती कशामध्ये गाणार आहे तर ती हिंदी गाणं म्हणणार आहे. त्यावरती कमेंट पास करते तिच्यावरती की ऑइली प्लेन्स सिंग ही सुद्धा गाणं म्हणू शकते.
शी सेड स्नीडली टू द क्लेअर. असं ती कुणाला बोलती आता? क्लेअरला. स्नीडली म्हणजे काय? इन द नॅस्टी मॅनर. इन नॅस्टी मॅनर. क्रॉक यू मीन गिगल्ड क्लिअर. क्रॉक म्हणजे फ्रॉकचा आवाज काढलाय त्यांनी. आणि गिगल्ड आपण आत्ताच पाहिलं. गिगल्ड म्हणजे काय? जस्ट आपण आत्ता बघितलं होतं की लाफ रिपीटेडली. परत त्या हसायला लागल्या तिच्यावरती. दे वेअर टू बी प्रूव्ड रॉंग. मालती सँग ब्युटिफुली. शी हॅड अ मेलोडियस अँड वेल ट्रेन व्हॉइस. पण त्या ज्या हसत होतं त्या सगळ्या रॉंग प्रूव्ह झाल्या, कारण मालतीचा आवाज खूप छान होता आणि ती खूप छान गाणं गायली. रीमा अँड हर गँग हॅड डिसाइडेड टू चिअर वेन मालती सँग, बट देअर वॉज सो ॲब्सोल्यूट सायलन्स दे डिड नॉट डेअर टू. आता रीमानी आणि तिच्या गँगने ते ठरवलं होतं की आता मालतीने गाणं गायला सुरुवात केली की आपण तिला चिडवायचं. पण जेव्हा तिने गायला सुरुवात केली तर एवढं सायलेंट होतं तिथं की त्यांची डेअरिंगच झाली नाही काही बोलण्याची. दे वॉज शुअर टू गेट कॉट. When Malti finished, the principal was the first one to start clapping, followed by the teacher and student. जर त्यांनी असं केलं असतं तर सगळ्यांच्या ते लक्षात आलं असतं. आणि जेव्हा मालतीचं गाणं संपलं त्यात प्रिन्सिपलनी सगळ्यात फर्स्ट होते की त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. नो वन वॉज सरप्राइज्ड वेन मालती वन द फर्स्ट प्राइज. कुणालाही सरप्राईज झालं नाही कारण ती खूप टॅलेंटेड होती आणि तिला फर्स्ट प्राइज भेटलं कॉम्पिटिशनमध्ये. रीमा डिड कम फर्स्ट इन हर कॅटेगरी. समहाऊ शी फेल्ट नो जॉय. रीमाला सुद्धा प्राइज भेटलं, ती सुद्धा फर्स्ट आली, पण तिला काहीच आनंद झाला नाही. तिला फर्स्ट येऊन सुद्धा आनंद होत नाही. ॲज द टर्म प्रोग्रेस्ड इट वॉज abundantly क्लिअर टू ऑल दॅट मालती वॉज अ ब्राईट चाइल्ड. हळूहळू जसे जसे दिवस निघत गेले तसं तसं प्रत्येकाच्या लक्षात आलं की मालती ही खूप हुशार मुलगी आहे. शी वॉज क्वाईट स्टुडियस अँड इंटेलिजंट. ती शांत आहे, अभ्यासू आहे आणि खूप इंटेलिजंट पण आहे. शी फेअर्ड वेल इन स्पोर्ट ॲज वेल ॲज इन द स्टडीज. ती सगळ्या स्पोर्ट्समध्ये पण छान आहे, अभ्यास पण छान आहे. हर फोर्ट वॉज मॅथमॅटिक्स. हर सिम्पल अपिअरन्स बिलीव्ड अ शार्प अँड निम्बल ब्रेन. तिचं मॅथ्स पण खूप छान आहे, तिचं राहणीमान पण खूप सिम्पल आहे. अँड शी इज हॅव्हिंग द निम्बल ब्रेन. निम्बल मीन्स थिंक अँड अंडरस्टँड. तिनं पटकन कळायचं आणि ती दुसऱ्यांनाही समजून सांगायची. स्लोली मेनी ऑफ द गर्ल्स बिगॅन सिकिंग हर हेल्प इन द मॅथमॅटिक्स. हळूहळू सगळ्याच मुली तिच्याकडे यायला लागल्या हेल्प घ्यायला. हेल्प विच शी रेडिली अँड चेअरफुली गिव्ह. आणि ज्यांनी ज्यांनी हेल्प मागितली त्यांना ती अगदी आनंदाने मदत करायची. द टीचर्स हॅड लाईक्ड द रिस्पेक्टफुल इंटेलिजंट गर्ल फ्रॉम द बिगिनिंग. आणि सगळ्या शिक्षकांना ती सुरुवातीपासूनच आवडायची. नाव गर्ल्स फ्रॉम द क्लास ऑल्सो बी फ्रेंडेड हर. तिच्या वर्गातल्या मुली ज्या होत्या त्या सुद्धा तिच्या फ्रेंड झाल्या आता हळूहळू. नॉट रीमा अँड हर क्लिक थॉट. क्लिक म्हणजे स्मॉल ग्रुप ऑफ फ्रेंड्स. छोटासा जो ग्रुप असतो ना फ्रेंड्सचा त्याला क्लिक म्हणतात. दे स्टबॉनली डिसलाइक्ड मालती. रीमा आणि रीमाचा जो छोटा ग्रुप होता त्यांना अजिबात आवडत नव्हती मालती. ते डिसलाईक करत होते तिला. They were a stylish lot and nothing that Malti did could alter the fact that she was not their type. त्यांना असं वाटायचं की त्या खूप स्टायलिश आहे आणि मालती अजिबात त्यांच्या कॅटेगरीमध्ये बसत नाही. They never lost a chance to poke fun at her, particularly her English. त्यांनी कुठलाच चान्स सोडला नाही आणि प्रत्येक वेळेस ती तिची गंमत करायची, तिला टीज करायची. Malti felt bad about their behavior. One day she was on the verge of the tears when Rima mocked at her mercilessly because she said "Ux" instead of "ask." एक दिवस तर तिला अजिबात सहनच झालं नाही जेव्हा रीमा तिच्यावरती जेव्हा मालती आक्स म्हणाली तर रीमानी लगेच तिला चिडवण्यासाठी आस्कच्या ऐवजी ती सुद्धा आक्स म्हणायला लागली. तेव्हा तिला इतकं वाईट वाटलं की तिच्या डोळ्यातून अश्रूच येणार होते आता. हर व्हॉइस ट्रेम्बलिंग. मालती सेड, "आय नो माय इंग्लिश इज वीक. युअर्स इज गुड. प्लीज विल यू हेल्प मी टू इम्प्रूव्ह इट." मग त्यावर ती म्हटली की मला माहिती आहे की मला अजिबात इंग्लिश व्यवस्थित येत नाही, मग तू माझी मदत करशील का? तुझी इंग्लिश छान आहे. आय वॉन्ट बी एबल टू हेल्प यू माय डिअर. त्यावर ती रीमा तिला म्हणते की मी तुझी मदत नाही करू शकत. रिप्लाइड रीमा विथ ॲन एक्झॅगरेटेड ॲसेंट. एकदम रूडनेसने ही म्हणते. स्पीकिंग प्रॉपर इंग्लिश इजंट इझी फॉर यू कंट्रीफाईड टाईप्स. ती म्हटली की तुमच्यासारख्यांसाठी नाही एवढी सोपं नाही आहे एवढी छान इंग्लिश बोलणं. मालती फेस टर्न रेड. त्यावर मालतीचा चेहरा आता लाल लाल झाला. She wanted to retort but could not find the right words. She burst into tears and ran off. She wanted to retort. Retort म्हणजे तिला रिप्लाय करायचं होतं पटकन. But could not find the right words. तिला काहीतरी बोलायचं होतं, तिला राग येत होता, पण काही बोलण्याच्या ऐवजीच तिचा डोळ्यातून बांध फुटला आणि ती रडायला लागली. That was horrid, Rima said Shehnaz. Yes, agreed Neha and Claire roundly. Rima was shocked.
हर ओन फ्रेंड्स हॅज टर्न्ड अगेन्स्ट हर, शी वॉक्ड ऑफ इन अ हफ. मग आता तिच्या मैत्रिणी पण तिला चिडल्या. शेहनाज म्हटली आता हे खूप जास्त अति होतंय रीमा, हे खूप हॉरिबल आहे. म्हणजे रीमाच्या ज्या फ्रेंड्स होत्या त्यांनाही आता आवडत नव्हतं रीमाचं हे वागणं. शेहनाज, नेहा, क्लेअर या सगळ्या मुली तिला म्हटले की तू जे वागते ना ते खूप जास्त अति करते आता. आणि हे ऐकून रीमा शॉक्ड झाली. तिला आश्चर्य वाटलं. तिला असं वाटलं की माझ्याच फ्रेंड्स माझ्या अगेन्स्ट झाले आता. हर ओन फ्रेंड्स हॅज टर्न्ड अगेन्स्ट हर, शी वॉक्ड ऑफ इन अ हफ. आणि त्यामुळे तू हफ, हफ म्हणजे अपसेट, ती अपसेट होऊन तिथनं निघून गेली. अपसेट. मिसेस सेन फाउंड हर सबड्यूड ओव्हर लंच बट डिसाइडेड नॉट टू आस्क एनिथिंग. Rima knew that she had behaved very badly. She was too proud to admit it even to herself. मिसेस सेनला कळलं की रीमा जरा आता शांत आहे. सबड्यूड म्हणजे नॉट व्हेरी लाऊड, एकदम शांत आहे. मग आता ती विचारणार आहे की आता काय झालं नेमकं. बट रीमा न्यू दॅट शी हॅड बिहेव्ड व्हेरी बॅडली. रीमाला पण माहिती होतं तिने आज जे केलंय ते सगळं चुकीचं होतं. शी वॉज टू प्राऊड टू ॲडमिट इट इवन टू हरसेल्फ. आणि ती स्वतःबद्दल इतकी प्राऊड आहे का ती स्वतःलाही ते सांगू शकत नाही. सो युअर लेसन इज फिनिश्ड फ्रॉम ऑड वन इन. ऑड वन म्हणजे जेव्हा एखादी वेगळी व्यक्ती तुमच्या ग्रुपमध्ये येते तेव्हा काय होतं. अँड दिस इज रिटन बाय तिथी तावोरा. सो वी हॅव फिनिश्ड द लेसन. आपण भेटूया पुढच्या लेसनमध्ये. तोपर्यंत गुड बाय.